नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्कवरील आमचे न्यूज चॅनल ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। शहरातील बुद्धलेणीच्या पायथ्याशी असणाऱ्या धम्मभूमी बुद्धलेणी विपश्यना बुद्धविहार इथं मागील 60 ते 70 वर्षापासून अस्तित्वात आहे। या ठिकाणी दरवर्षी लाखो करोडो बौद्ध अनुयायी श्रद्धेने नतमस्तक होतात। लेण्यांच्या निर्मितीपासून पायथ्याशी बौद्ध भिक्खूंचं वास्तव्य येथे राहिलं असून त्यामुळे या बौद्धलेणी परिसराला प्रति दीक्षाभूमी म्हणून संबोधलं जातं। परंतु प्रशासनाने वारंवार हे जागतिक वारसा स्थळ अतिक्रमण दाखवून तोडण्याची नोटीस दिल्याने समस्त बौद्ध आंबेडकरी यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि त्याविरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। 7 ऑक्टोबरला यासाठी मोर्चा काढण्यात येणार असून त्याची जनजागृती वस्त्या जाऊन सध्या करण्यात येत आहे। या ऐतिहासिक धम्मभूमी बुद्धलेणीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, या स्थळाची बुद्धिस्ट सर्किटमध्ये नोंद करण्यात यावी, तसेच अजिंठा बौद्धलेणीला जाणाऱ्या हर्सुल टी पॉइंट येथे मुख्य चौकात तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा भव्य पुतळा बसवण्यात यावा, या आणि इतर काही सामाजिक जिव्हाळ्याच्या मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये आपण लाखो संख्येने उपस्थित राहून या मोर्चाची सुरुवात करायची आहे। संतानगर मधील सर्व माता भगिनींना नम्र विनंती आहे की संतानगर मध्ये भिक्खू संघ आलेला आहे। या येणाऱ्या 7 तारखेला भिक्खू संघाच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सामील होऊन लाखोच्या संख्येमध्ये त्या मोर्चाचं नेतृत्व भिक्खू संघ करणार आहे। तरी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण या मोर्चामध्ये बौद्ध लेणी वाचवण्यासाठी आपण सर्वांनी सकाळी सोमवारी 11 वाजता क्रांतीचा मोठा जमा होऊन या मोर्चाचा मोर्चा सामील व्हायचा आहे। राहुल भाई की समझ समतानगर परिसरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बौद्ध उपासिका अनुयायी यांना विनंती करण्यात येते की येत्या 7 तारखेला दिनांक 7 तारखेला सोमवारी बौद्ध लेणी बचाव मोर्चाचं आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघ तसेच आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपण केलेलं आहे। सर्वांना विनंती, या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला सामील व्हायचं आहे। या मोर्चाचा प्रचार प्रसार तुम्ही संयोजक आहात, या पद्धतीने करा आणि मोर्चामध्ये सामील व्हा। तू दिसतच नाही ते पहिलेच पुढे चांगली टपरू येते पडायला। नमो बुद्धाय, जय भीम। सर्व आंबेडकरी जनतेला सूचित करण्यात येत आहे की ऐतिहासिक बौद्ध लेण्या या लेण्याला काही दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाने नोटीस लावली। या नोटीसच्या अनुषंगाने भारतीय भिक्खू संघ व आंबेडकरी जनता यांनी 7 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। खरं तर नोटीस लावत असताना पूर्वसूचना न देताना ही नोटीस लावलेली आहेत आणि नोटीसमध्ये ही जी काही भाषा वापरलेली आहे ही भाषा जशा प्रकारचं एखाद्या आरोपीला किंवा एखाद्या मोका लावलेल्या व्यक्तीला जे केले जाते अशा प्रकारची ती भाषा वापरलेली आहे। तर ही भाषा त्यांनी वापरायला नव्हती पाहिजे होती आणि नोटीस लावत असताना ही लेणी जी आहे ऐतिहासिक लेणी आहे, राजा अशोकाच्या काळापासून ही लेणी आहे। लेणीला त्यांनी नोटीस लावत असताना 200 वर्षापूर्वीची ही लेणी आणि
पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी आणि भिक्खू संघ त्या लेणीवरती विहारामध्ये जवळजवळ लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या महामोर्चामध्ये सामील व्हावे, कारण ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. आपण 7 तारखेला सरकारी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात, कारण हा एक भव्यदिव्य मोर्चा राहणार आहे. जवळजवळ 4 ते 5 लाख बौद्ध अनुयायी या मोर्चाला या शहरामध्ये येणार आहेत. त्यामुळे आम्ही प्रशासनाला एक विनंती केलेली आहे की ज्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय आणि जे काही औद्योगिक संस्था आहेत यांना सुट्टी जाहीर करण्यात यावी. त्याला पार्श्वभूमी अशी आहे की काही महिन्यापूर्वी जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं होतं. त्यावेळी इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी 1 दिवसाची सुट्टी, शासकीय सुट्टी जाहीर केली होती. आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू आहे. आपण मोर्चाचं नियोजन केलं आहे. जमावबंदी आदेश असताना प्रशासनाने आपल्याला परवानगी दिली आहे का? प्रशासनाशी काही बोलणं झालंय का? पूजनीय भिक्खू संघाने या ठिकाणी मोर्चा जाहीर केलेला आहे. आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते म्हणून भिक्खू संघाच्या पाठीशी आहोत व 144 जी जमावबंदीची जी कलम आहे ती माननीय जिल्हाधिकाऱ्याने आता 3 तारखेला जाहीर केलेली आहे. परंतु 29 तारखेला पूजनीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या ठिकाणी भिक्खू संघाने मोर्चाची तारीख जाहीर केली. त्याच्यानंतर आमचे मित्र सचिन भाऊ निक्कम असतील, सर्वच आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आम्ही थेट पोलीस आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. आम्ही रितसर मोर्चाची परवानगी त्यांना मागितलेली आहे. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्या 2 दिवसानंतर जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे शहरामध्ये. सर्व समाज बांधवांना काय आव्हान आहे? समाज बांधवांना आमचं एकच आव्हान आहे तर पूजनीय भिक्खू संघ हेच या मोर्चाचे आयोजक, नियोजक, संयोजक व नेतृत्व करणार आहेत. त्यासाठी आपण कशाची तमा न बाळगता लाखोंच्या संख्येने आपल्या लेकरा बाळासहित या 7 तारखेला होणाऱ्या महामोर्चामध्ये सामील व्हावं. हे आपल्या अस्तित्वाची जी लढाई आहे, हा आपला धम्मरक्षणासाठीचा लढा आहे. 7 ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा हा अखिल भारतीय भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली निघणार असून पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महास्तवीर हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. शिवाय हा मोर्चा कुठल्याही आंबेडकरी पक्ष, संघटन, गट, तट याच्या विरहित बौद्ध उपासकांचा मोर्चा असल्या कारणानं या मोर्चाकडे कुठल्याही राजकीय दृष्टिकोनातून बघू नये. खऱ्या अर्थानं हा मोर्चा बौद्धांच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा मोर्चा असणार आहे. कारण बौद्ध लेणी हे आमच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. समस्त बौद्ध बांधवांचं श्रद्धास्थान आहे आणि अस्तित्वावर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही त्याला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत. फक्त औरंगाबाद शहर नव्हे तर महाराष्ट्रभरातून बौद्ध अनुयायी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. आमची सर्वांना विनंती आहे की हा आपल्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा मोर्चा असल्या कारणानं सर्वांनी लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे. 2 ते 3 लाख अनुयायी या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी येणार आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का? काय वाटतं? त्यामुळेच आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे. जसं आपण जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या धर्तीवरती विविध जिल्ह्यांमध्ये सुट्ट्या जाहीर केल्या होत्या, तशी सुट्टी या मोर्चासाठी जाहीर करावी. नुकताच प्रशासनाने 144 लागू असल्याचं सांगितलंय, परंतु शहरामध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा मोर्चाही मोठ्या प्रमाणात निघणार असल्यानं प्रशासनाने घातलेली बंदी 144चं आव्हान हे फोल आहे आणि अशा कुठल्याही आव्हानाला आम्ही भीक घालणार नाही. तर आंबेडकरी आणि मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होतील. धन्यवाद. अॅट्रॉसिटी कायद्यानुसार मिळणाऱ्या मदतीस प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका बसला असून त्याविरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. जनार्दन कासारे यांचा जातीवादी गावड्यांनी खून केला होता. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे ही प्रमुख मागणी असून मागणी मान्य झाली नाही तर आत्मदहन करू असा इशाराही देण्यात आला आहे. समाज कल्याण कार्यालयातर्फे वाबळे साहेब यांच्याकडून आलो होतो. मी यांना पत्र दिलं आहे, म्हणजे त्यांच्याकडून कार्यालयामार्फत दिलं होतं, पण त्यांना हे पत्र मान्य नाहीये शासन निर्णयामध्ये. काय ते सांगा. कारण त्या पत्रामध्ये तुम्ही असं लिहिलेलं आहे की मयतावर वारस अवलंबून नाही या कारणावरून तुम्ही त्यांना हे पत्र काय उल्लेखित सांगा ना. हा, त्यांचं म्हणणं आहे की सदर पत्रामध्ये अवलंबून नसल्याचं काही शासन निर्णयात नमूद आहे का?
तर याबाबत आता सविस्तर माहिती वाबळे साहेब देऊ शकतात. मी त्यांच्या वतीने फक्त पत्र द्यायला आलो. त्यांचं म्हणणं आहे की PR मध्ये अशी तरतूद आहे की पीडिताच्या आहे का, अवलंबून आहे का, असं काही पत्रामध्ये आहे म्हणजे नातेवाईकांना नोकरी थांबून घ्यावा हो असं आहे ते. बरं सर, तुम्ही कोणत्या कार्यालयावर आले? मी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, पण सध्या पंकज गजव. आज तुमच्या मुलासह तुम्ही आज उपोषणाला बसले. तुमचे मिस्टर जे त्यांचा खून झाले अक्षरशः, त्यांना न्याय मिळवण्यासाठी आणि तुमच्या मुलांना न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आज कार्यालयावर बसले. काय नेमकं कारण आहे? नोकरी द्यावं, पेन्शन द्यावं, शेती द्यावं आम्हाला. शेतीसाठी माझा नवरा मारून टाकला, त्यांना कुऱ्हाडीने हत्या केली. किती दिवसापासून ती जमीन कसं 40 वर्ष झाले ना. काय कारण होते, काय सांगत होते जे खून करणारे जे आरोपी, काय कशावरून तुमच्या ते म्हणायचे जमीन सोडून द्या, कोर्टाची केस मागे घ्या, अशी या कारणानुसार. गायची केस चालू होती, ती पण अट्रॉसिटीची केस चालू होती. ते म्हणे मागे घे केस. मग ते म्हणे जे कोर्ट न्याय देईन ते मी घेईन, मी मागे केस घेऊ शकत नाही. बस असं या शब्दावरून कुऱ्हाडीने हत्या केला. आपलं नाव? माझं नाव कलाबाई जनार्दन कसरे. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसले आहे, काय सांगता? प्रकरणाला गेली 2 वर्ष झाले आणि प्रस्ताव दाखल करून बी 2 वर्ष झालेले. वेळोवेळी वेगवेगळे कारण देऊन सनी वाबळे साहेब आम्हाला ड्युटी देईल याची काही शाश्वती नाहीये. वेगवेगळे कारण म्हणजे काय, तुम्ही वडिलावर डिपेंड नाहीये, कधी म्हणतात तुमचं राशन कार्ड वेगळं आहे, कधी वयाचं आठ दाखवतात. त्यामुळे मला नाही वाटत ते आता ही जे आम्ही जे नियमित सरकारीच्या कामात तर आमचं काही हस्तक्षेप करायचं आमचं काही हे नाहीये, उद्देश नाहीये. आता बघू काय होतं काय नाही. आता तुम्हाला पत्र घेऊन आले, तुम्ही ते पत्र स्वीकारले नाही, काय तुम्हाला लेखी पाहिजे? लेखी मला असं पाहिजे की बाबा ते त्यांनी जे लेखी दिलेलं आहे ते आम्ही याच्यापूर्वी बी अमान्य केलेलं आहे. कारण ते मला तर नाही वाटत ते JR मध्ये असं काही असेल म्हणून. आम्ही त्याचे वारसदार आहे, आम्ही कोर्टाकडून सफिशियंट काढलेले आहे, कोर्टाला सिद्ध करून म्हणजे त्यांना मग पत्र दिलेलं आहे की तुम्ही वारसदार आहे. ते पत्र बी आम्ही त्या फायलीला लावून त्यांना दिलेलं आहे, सबमिट केलेलं आहे. पण वेगवेगळे कारण आहे. आता तर त्यांनी तुम्ही अवलंबन नाही असं दाखवलं, याच्या अगोदर काय दाखवलं की तुमचं राशन कार्ड विभक्त आहे असं. माझं रनिंग आता 39. बसतो 45 वर्षापर्यंत. 45. हे उपोषण आहे तुमच्या मागण्या मान्य करणार आहे का, स्थगिती देणार उपोषण? नाही, जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार. आपलं नाव? साईनाथ जनार्दन कसारे. असं त्यांनी आता तुम्हाला नुकतंच पत्र आणून दिलं होतं की उपोषण मागे घ्या, तर त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं होतं की तुम्ही उपोषण मागे घ्या? नाही, त्या पत्रात जे त्यांनी पळवाट काढली की शासनाच्या निर्णयाप्रमाणे अवलंबितांनाच नोकरी देता येते अशी एक पळवाट काढली आणि ते पत्र यांना देऊन ते काम थांबवू पाहत आहेत. परंतु शासनाच्या JR प्रमाणे तसा काही उल्लेख असल्याचं माझ्या तरी माहितीप्रमाणे वाचण्यात आलं नाही आणि शासनाची बी तशी भूमिका नाहीये. शासनाची भूमिका एवढी स्पष्ट आहे की ते अन्याय झाला, अत्याचार झाला, जे पीडित आहे त्या पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी. परंतु समाज कल्याण अधिकारी वाबळे साहेबांनी हे जो काय अवलंबिताचा जो नियम काढलाय तो नियम पीडितांना अमान्य आहे. या संदर्भामध्ये जे मृत्यू जे त्यांचा आणि यांचं काय नातं आहे उपोषणकर्त्याचं आणि काय मर्म मागणी आहे? उपोषणकर्ते साईनाथ जनार्दन कसारे आज रोजी हे आहेत. त्यांचे वडील जनार्दन कोंडीबा कसारे यांचा जातीय द्वेषानेच निर्गुण पद्धतीने या ठिकाणी 18/8/2022 रोजी कुऱ्हाडीने मारहाण करून खून झालेला होता. त्या अनुषंगाने हे कसारे कुटुंबीय गेल्या 10 ते 11 वर्षापासून न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष करीत आहेत. परंतु या ठिकाणी प्रशासन यांची कुठल्याही प्रकारची ज्या पद्धतीने नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे दखल घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने दखल घेतल्या जात नाहीयेत. म्हणून कसारे कुटुंबियांना आज रस्त्यावर उतरून उपोषणाची वेळ आलेली आहे. या ठिकाणी कसारे कुटुंबियांना समाजाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य आहे. कसारे साहेबांचा खून केला ते आरोपी अटक आहे आणि अटक झाला का? हो, या ठिकाणी त्यातले जे प्रमुख आरोपी आज रोजी अटक आहे. बाकीचे जे काही सह आरोपी आहेत ते जामीनवर मुक्त आहेत. परंतु
पिसादेवी गावामध्ये अजूनही भयंकर आरोपीपासून भीतीचं वातावरण आहे. जलसंधारण विभागाचे पैठणचे जायकवाडी जलसाहित्य कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांना नुकताच पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा सर्वत्र गौरव करण्यात येत असून या पुरस्काराबद्दल त्यांनी माध्यमांसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या. नमस्कार, मी प्रशांत जाधव. मी जायकवाडी पाटबंधारे विभाग पैठण येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. आज मला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सतर्फे आउटस्टँडिंग इंजिनियर्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल मला खरंच अभिमान पण आहे आणि मला त्यांचे धन्यवाद पण द्यायचे. त्यांनी मला माझ्या कामाची दखल घेतली आणि त्यांनी मला जो सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जायकवाडी धरण म्हटलं तर आता मागच्या 3 वर्षापासून 2दा सतत भरलं आहे आणि आता मागच्या वर्षीच फक्त एक गॅप गेला आणि यावर्षी सुद्धा 100% भरलं आहे. आणि मराठवाड्यासाठी जायकवाडी हे धरण खूप महत्त्वाचं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी असेल, इंडस्ट्रीयलसाठी असेल आणि इरिगेशन, पर्टिक्युलर इरिगेशनसाठी. तर आम्ही माझी टीम आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो. हे सगळं सुरळीत पूर नियंत्रण असो, आपलं इरिगेशन मॅनेजमेंट असो, हे सगळं सुरळीत आम्ही पार पाडतो. आणि याच्यानंतरही आम्ही जायकवाडी डॅमला होऊन 50 वर्ष झाले, ते सुद्धा आम्ही आता रिनोव्हेट करणार आहोत. ट्रिप 2 मध्ये गार्डनसुद्धा पैठणचं आम्ही पूर्णपणे रिनोव्हेट करणार आहोत. म्हणजे पैठण हे जे संत नगरी आहे ती पर्यटन नगरीसुद्धा होईल याची खात्री मी तुम्हाला देतो. थँक्यू. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा पुढच्या बातमीपत्रांच्या वेळी भेटूया. तोपर्यंत नमस्कार.